चॅनलच्या सर्व दर्शकांना नमस्कार। तर आपण सध्या ज्या ठिकाणी आहोत भंडारा जिल्ह्यातील अगदी म्हणजे एकदम मध्यभाग म्हणायला हरकत नाही, पिंगलाई माता मंदिर। आणि इथे म्हणजे भल्या मोठ्या टोलेजंग इमारती आहे, बाजूला शेती सुद्धा आहे, म्हणजे असा भाग आहे। तर आपण इथं जर बाजूला पाहिलं तर पहा इकडे गाई बांधलेल्या, इथं गाई म्हणजे गोठा आहे, इकडे शेती आहे, तुरी आहे, पहा तुरी अशा वाळलेल्या किंवा हिरव्या वगैरे दिसतात। आणि इकडे कापलेला धान आहे, इकडे म्हणजे हे तणीस आहे, हे मोठं पिंपळाचं झाड आहे, ही प्राचीन हेमाडपंथी पिंगलाई मातेचं मंदिर आहे। आणि हा असा परिसर आणि तळ आहे, नैसर्गिक तळ आहे, तिकडं मंदिर दिसतं इकडं। तर या ठिकाणी आपण का आलो, कारण या परिसराचा आणि आजच्या आपल्या व्हिडिओचा चर्चेचा अतिशय जवळचा संबंध आहे। तशा एका योजनेबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत की जी योजना शेतकऱ्यांचं आयुष्य बदलून टाकेल। आणि खास करून भंडारा जिल्ह्यातील 291 गावांसाठी खास आनंदाची बातमी आहे। कारण भंडारा जिल्ह्यातील जे 291 गावं आहेत, अगोदर व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच मला त्यांना आव्हान करायचं आहे की त्यांनी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी। म्हणजे जे 291 गावं म्हणजे भंडारा जिल्ह्यातले 7 तालुके म्हणजे भंडारा जिल्ह्याला पकडून त्या 7 तालुक्यातील 291 गावं, आणि ती 291 गाव कोणत्या तालुक्यात किती आहे सांगणार आहे मी। त्या गावातील 291 जे गाव आहेत त्या गावातील सर्व संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी पोर्टलवर जाऊन याची नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ मिळेल। तर ही योजना काय हे आपण पाहून घेणार आहोत। तर पहा, भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुका असा गृहीत धरून पकडून तर एकूण 7 तालुके आहेत। त्या 7 तालुक्यातील किती गावांचा समावेश म्हणजे कोणकोणत्या तालुक्यात किती किती गावं आहे हे मी सांगणार आहे। तर पहा, भंडारा तालुका 55 गावं, पवनी तालुका 50 गावं, तुमसर तालुका 48 गावं, मोहाडी तालुका 33 गावं, साकोली तालुका 34 गावं, लाखनी तालुका 43 गावं आणि शेवटी लाखांदूर तालुका 28 गावं। तर हे सर्व मिळून झाले 291 गावं। या 291 गावातील संबंधित पात्र लाभार्थ्यांनी अर्ज भरून घ्यावे, कारण या म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अशी योजना असा प्रकल्प आहे। या योजनेचं नाव आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, अर्थातच योजना। तर या योजनेसंदर्भातील ग्रामस्तरीय म्हणजे ग्रामस्तरावरील सर्व म्हणजे प्रक्रिया पूर्ण झालेली असून लवकरच मनुष्यबळ सुद्धा उपलब्ध होणार आहे। तर यामध्ये सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी असे संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी कळवलेले आहे। तर पहा, ही योजना नेमकी काय आहे, ही योजना या योजनेमध्ये कुठकुठल्या बाबी समाविष्ट आहे आणि या योजनेचा उद्देश काय, जेव्हा कुठली योजना कार्यान्वित होते त्याचा उद्देश असतो। तर शेतकरी आजच्या परिस्थितीत ज्या समस्यांना तोंड देतोय तर त्या समस्याचं निर्मूलन व्हावं यासाठी ही योजना आहे। तर या योजनेत ज्या ज्या बाबी समाविष्ट आहे त्याची आपण फक्त त्या म्हणजे योजना म्हणजे त्याच्या समाविष्ट बाबीचंच फक्त आपण ऐकून घेणार आहोत। याच्यानंतर प्रत्येक एकेका मुद्द्यावर आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत आणि त्याच्या एकेका मुद्द्यासाठी एक 2 व्हिडिओ काढावे लागणार आहे, कारण ते मोठे आहे। आणि त्यासाठी मी संबंधित शेतकरी ज्यांना ज्यांना याचा लाभ मिळेल त्यांच्या शेतात जाऊन मी तुम्हाला ते सर्व दाखवणार, प्रॅक्टिकली दाखवणार। तर पहिली जी म्हणजे याच्यामध्ये 7 मुद्दे आहेत, तर 7 मुद्द्यामध्ये विभाजन केलेलं आहे की जल, जंगल आणि जमीन ही म्हणजे कुठल्या देशाची एक महत्त्वाची संपत्ती असते। तर पहा, जल शुद्ध पाहिजे, जल पुरेसं पाहिजे, जमीन सुपीक पाहिजे आणि ती सर्व म्हणजे ते उपजाऊ पाहिजे, आणि जंगल पाहिजे म्हणजे नैसर्गिक साधन सामुग्री अतिशय महत्त्वाचा विषय कुठल्या जिथं हे सर्व ज्यांचा समतोल असतं ना ते राज्य तो राष्ट्र एक चांगलं सुखी संपन्न म्हणून ओळखले जाते। तर पाहूया आपण यामध्ये समाविष्ट कोणकोणत्या बाबी आहेत। तर पहिले जे 3 मुद्दे आहे तर ते जमीन आणि पाणी याच्या संदर्भात आहे। तर पहिला जो मुद्दा आहे मृद व जलसंधारण व भूजल पुनर्भरण, यालाच आपण पाण्याचा ताळेबंद असं सुद्धा म्हणतो। तर पहिला मुद्दा असा झाला म्हणजे जल आणि जलाच्या संदर्भामधला, आणि मातीसुद्धा आली त्याच्यामध्ये। आणि दुसरा जो मुद्दा आहे पाण्याचा कार्यक्षम वापर, म्हणजे पाण्याचा कसा कार्यक्षम वापर करायचा हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे। आणि यानंतरचा जो तिसरा मुद्दा आहे जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन,
आता हे 3 मुद्दे झाले जल आणि जमीन याच्या संदर्भातले. आणि त्यानंतरचे जे 2 मुद्दे आहे ते जोडधंदा, म्हणजे शेतकऱ्यांना सक्षम कसं बनवायचं. शेतकऱ्यांना शेतकऱ्याला अनेक पिकं मिळाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना अनेक मार्गातून उत्पन्न मिळालं पाहिजे, एकंदरीत शेती समृद्ध झाली पाहिजे, असा यामागचा उद्देश आहे. तर फळबागा जोडधंदा, फळबागा, बांबू व वृक्ष लागवड, फळबागा, बांबू व वृक्ष लागवड, कृषीपूरक यानंतर समजा कृषीपूरक व्यवसाय, यानंतर जंगलाच्या संदर्भात हवामान अनुकूल तंत्रज्ञान, म्हणजे हवामान अनुकूल म्हणजे तंत्रज्ञान कसं असावं, तर त्या हवामानाला साजेसं असावं. त्या हवामान म्हणजे ते हवामान आणि तंत्रज्ञानाचा ताळमेळ म्हणजे घातला गेला पाहिजे, तरच त्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्याला फायदा होईल असं याच्यामध्ये सांगितलं गेलं. आणि यानंतरचा जो 7वा मुद्दा आणि शेवटचा मुद्दा आहे, तर त्या मुद्द्यामध्ये या वरच्या 6 मुद्द्यामधील किंवा अशा अनेक याचा समावेश केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. पहा, आता आपण जे 6 मुद्दे पाहिले, शेती, मशागत, शेतीची पेरणी, इथपर्यंत आलो आपण. सर्व याचं जल, जंगल, जमीन सर्व आलं. पण आता शेतीची जेव्हा काढणी करते शेतकरी, तेव्हा त्याला कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर काढणी पश्चात म्हणजे काढणी पश्चातचं व्यवस्थापन कसं करायचं, शेवटच्या 7व्या काढणी पश्चात व्यवस्थापन व कृषी मूल्य साखळीचे बळकटीकरण, सेंद्रिय व जैविक निविष्ठा तयार करणे, बियाणे व धान्य प्रक्रिया युनिट, असे ही 7वा मुद्दा आहे. तर या 7ही मुद्द्याचं एक एक मुद्द्याचं विश्लेषण करणार आहे आणि नेमकी या योजनेत अजून काय काय समाविष्ट आहे आणि अजून कुणाकुणाला यामध्ये संधी मिळणार आहे, यामध्ये अजून सविस्तरमध्ये बरीच माहिती आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला देणार आहे. तोपर्यंत